हॅलो. थँक्यू सो मच मगेश सर. सकाळचं अतिशय आल्हाददायक वातावरण. आई गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित भालगाव प्रीमियर लीग 2026. पुन्हा एकदा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. पहिल्या लढतीमध्ये कृष्णानं पहिली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जिंकली आणि आमचे भास्कर दादा चिकनकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून राहिली, त्यांचे मनस्वी आभार. जियांश आराध्या 11 आणि या संघाविरोधात खेळताना पाहायला मिळेल पूर्वी पॅकर्स या दोन बलाढ्य संघांदरम्यान ही लढत आहे आणि यातून आलेला हा बलशाली चौकार. पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकलाय टीम पूर्वी पॅकरनं. पहिल्यांदा स्वीकार राहिला गोलंदाजीचा. आपल्या धुरंधर गोलंदाजांवरती पूर्णपणे भरोसा दर्शवलाय आणि त्याजोग अगदी हे पिबनचं पहिलं षटक धाकटरित्या सफर करायचंय. हे पिबनचं पहिलं षटक चांगल्या रीतीने हाताळावं लागेल. देवेश सोरखादे हो प्रहार केलाय. उत्तमरित्या फटकेबाजीचा आगाज आहे. पाठोपाठ सळगच्या 2 चेंडूंवरती आलेले हे लगातारचे 2 चौकार. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव दे क्षण भेटायचा नाही देवा क्षण भेटायचा होते बाबा. थँक्यू डीजे. वा क्या बात आहे. जबरदस्त संगीताची मेजवानी पाहायला मिळते. तितकीच फलंदाजीच्या माध्यमातून मेजवानी दाखवत असताना तेजस मात्रे 2 चेंडू खेळला 8 धाबाच्या बाडमधून. समोर फलंदाज तुषारी नॉन स्ट्रायकिंगला. हो हलवार पद्धतीने हा चेंडू सफर झालाय. व्हाईट बॉलची घोषणा पाहायला मिळते. सांघिक कोटापुढे मार्ग होतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी बिनगडी बाद. धाव पटलावरती 10 धाव पटलावरती पाहायला मिळत आहेत. पिवनचं पहिलं षटक जारी असताना या षटकादरम्यान आक्रमक शैलीचे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सलगचा हा व्हाईट बॉल अवांतर स्वरूपामध्ये या धावा अंकित केल्या जात आहेत. यातून बचावात्मक भूमिका आखावी लागेल कारण पहिल्यांदाच फलंदाजानं उत्तमरित्या फटके खेळलेत. सलग चाललेले 2 चौकार त्याच्या जोरावरती अगदी 11 धावा संख्येवरती दरमजल पाहायला मिळते. उत्कृष्ट दर्जाचं आयोजन संबंध आई गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित भालगाव प्रीमियर लीगचे आयोजन आहे. एकात्मतेचं प्रतीक बिंबवणारी ही दमदार स्पर्धा आपण पाहतो. अगदी आई गावदेवी क्रीडांगण आणि हे नवोदित असे मैदान हे निश्चितच भालकरांसाठी समर्पित झाले आणि या मैदानावरती निश्चितच आपला ग्रामीणचा तरबेज खेळ सुद्धा इथूनच बहरला जाईल. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागते. सलग वाईड बॉलचं सत्र जारी आहे. गोलंदाज देवेश सोरखादे बॉलिंग ट्रॅकवरती असताना अतिरिक्त धावसंख्या त्याच्या माध्यमातून खर्ची केली जाते. तेजस मात्रेच्या साथीनं तुषार मडवी अगदी हुशारीने या फलंदाजांकडून सध्या घडीला धावसंख्या पाहायला मिळते. 12 धावा धावपटलावरती रुजू होत असताना नेक्स्ट बॉल प्रहार केला. काउंटर अटॅक ऑन साईडला क्लिअर केलंय आणि ते सहज गतीनं हा झेल घेणं गरजेचं असताना झेल भूदान होत असताना हलवार पद्धतीनं हा झेल घेणं खूप गरजेचं होतं. अगदी लॉंग ऑनच्या दिशेनं फटका टाकण्याचा प्रयत्न राहिला होता.
गोलंदाज देवेश सोरखादे आता आपल्या कडून उत्तमरित्या सध्या घडीला गोलंदाजी आखतोय. अलीकडे पाहिलं तर या गोलंदाजावरती प्रहार चढले गेले आणि त्यानंतर व्हाईट बॉलचं सत्र जारी राहिलं आणि चेंडूंची फेकी पाहिली तर 5 चेंडूंचा आपण मारा पाहिला. 14 धावा धावपटलावरती रुजू होत असताना पीव्हीच्या पहिल्या षटकातील हा अंतिम बॉल. प्रहार प्रहार लॉंग ऑनची वारी. फटका भारी आहे. खांद्यावरती जबाबदारी आणि पाहता आलेला हा धमाकेदार पहिला षटकार. थँक्यू डीजे. अगदी या डोंगराच्या आड हे आपल्याला आई गावदी क्रीडांगण पाहायला मिळतो आणि पूर्णपणे श्री मलंगडाची ख्याती असलेले हे संगीत डीजेच्या माध्यमातून पेशकश केलं जातं. आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, हा आपण नारा पाहिला आणि याच मलंगड परिभागातील हे आपल्याला दमदार असे भालगाव आहे आणि संघर्षाचं मनोमनी मिलन असलेलं गाव एकात्मतेचं प्रतीक या प्रीमियर लीगच्या माध्यमातून उमटवलं जातं. तिथे पीव्हीच्या पहिल्या षटकादरम्यान 20 धावसंख्येची मोहर लागली जाते. 4 ओव्हरची ही मॅच आहे. अलीकडच्या मॅचमध्ये आपण दबदबा पाहिला, तिथे सामना जिंकताना पाहिलं. पहिली मानाची मॅच जिंकली किविन 11 या टीमनं. परास्त केलं BBC 11 या टीमला आणि कृष्णा ठरला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. जोरदार आपण अपील पाहिली, पंचांनी उचलून धरली आणि त्यानंतर पाहिलं फलंदाजाचं लक्ष नव्हतं. ऑफिशियल अंपायरने इशारा केला आणि ते या खेळाडूला मात्र माघारी परतवलं जाईल. लागलेला हा पहिला दे धक्का. पहिला गडी इथे गारत होताना पाहायला मिळतो. जियांश आराध्या 11 पूर्वी पॅकर्स अशा या 2 बलवान संघांदरम्यान ही सर्वात मोठी भिडत आहे. 4 षटकांची लढत आहे. अगदी ग्रेट स्टार्ट देणाऱ्या फलंदाजाला आता माघारी परतवलं जातं. तेजस मात्रे अजूनपर्यंत खेळपट्टीवरती शाबूत आहे, जिथे 5 चेंडूमध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून राहिल्या. आलेला नवीन खेळाडू फलंदाजीच्या बोहल्यावरती धीरज पावशे या फलंदाजाची आता वर्णी लागते. जियांश आराधे 11 या संघाकडून चांगली फटकेबाजी होत असताना अंतिम पडामध्ये अगदी गोलंदाजानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. वैभव मात्रेचा वापर केलाय पूर्वी पॅकर्स या टीमच्या माध्यमातून आणि या षटकांदरम्यान काहीशा नाट्यमय घडामोडी सध्या घडीला घडतायत. पहिल्या 2 चेंडूमध्ये वैभव मात्रे आपले वाखाणणे जो कामगिरी सध्या घडीला साकार करतो. चेंडू क्रमांक 3 अगदी फलंदाजापासून काहीशे दूरवरचे चेंडू फेकले जात आहेत आणि इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉलची सरबती पाहायला मिळते. यातून बचावात्मक भूमिका आखावी लागेल. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर 60हून अधिक धावसंख्या बनवू शकतात. त्या रिदमनं सध्या घडीला इथे धावसंख्या बनते. नवीन आलेला खेळाडू धीरज पावशेला आपल्या खांद्यावरती दारूमदार घ्यायची. खरा फिल्डिंग, लॉंग लेग, फाईन लेगच्या मधोमधून शिरकाव करणारी ही फटकेबाजी आहे. 2 धावा चपलाईने प्राप्त होतील का? फेकी काहीशी चुकीची पाहिली आणि तत्वर अगदी 2 धावा, 3 धावा इथे जलद गतीने प्राप्त होत आहेत. अगदी एकेरी धाव आणि त्यानंतर अगदी तिहेरी मध्ये कन्वर्ट केली जाते. जलद गतीने ही धावसंख्या बनत असताना धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. संघ जाऊन पोहोचतोय. एका गड्याचा राहिला खात्मा. 24 धावा धावपटलावरती एक चांगली भागीदारी इथे रचनाच्या इरेशेने खेळत असताना तेजस मात्रे आणि धीरज पावशे 24 धावा धावपटलावरती प्रहार केलाय. उत्तमरित्या फटकेबाजी आहे आणि आलेला हा अजून एक दर्जेदार चौकार.
सकाळच्या प्रहरी अगदी तेजस माद्रे अटके पार फटके लगावत असताना 6 चेंडूमध्ये 20 धावा वैयक्तिकरित्या या फलंदाजाच्या बाळमधून पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश, स्ट्रेट हाफ फटका खेळलाय. अगदी उत्तमरित्या फटकेबाजी दाखवत असताना आलेला अजून एक दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. लांब फटकेबाजी दाखवत असताना फलंदाज गोलंदाजावरती पूर्णपणे हल्ले चढतायत. हल्ला बोल, हल्ला कल्लोल, स्क्वेअर कटचा देखना फटका. उत्तमरित्या हाही फटका खेळलाय. सीमा पल्ल्याड हा चेंडू जात असताना तितकी चांगली फिल्डिंग पाहिली आणि जलद गतीने या धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. अगदी तिहेरी धाव सुद्धा सातत्यानं दुसऱ्यांदा बनतीये. 37 धावसंख्येवरती मजल पाहायला मिळते. एका गड्याचा राहिला खात्मा आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनतायत. धावपटलावरती एक गडी बाद 37. यापुढील मॅच 5 स्टार 11 विरोधात केविन 11 या दोन संघांदरम्यान लढत आहे. दोन्ही संघ नाही का आपण टॉससाठी सज्ज राहायचंय. जिथे पहिल्या प्रहरी अगदी सकाळच्या सत्रामध्ये BBC 11 या टीमला परास्त केलं होतं केविन 11 या टीमनं. आणि त्यानंतर अगदी तिसऱ्या लढतीमध्ये पुन्हा एकदा केविन 11 विरोधात 5 स्टार 11 या दोन संघांदरम्यान आपल्याला भिडत पाहायला मिळेल. अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये या स्पर्धेचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो. सदतीस धावा लागतायत. 37 धावा धावपटलावरती 2 षटकं अजूनपर्यंत शिल्लक आहेत. आलेला नवीन गोलंदाज हेमंत म्हात्रे. ओहो, हिमतीचा फटका पाहिला. वीरेंद्र सेहवाग स्टाईल हा फटका लगावण्याच्या प्रयत्नामध्ये असताना इथे फलंदाज होतो झेलबाद. चांगला झेल पाहिला आपण. भावेश त्या ठिकाणी सज्ज होते आणि लागलेला हा दुसरा धक्का टीम फलंदाजी करणाऱ्या जियांश आराधे 11 टीमला. आणि मोक्याच्या क्षणी हा विकेट आपण पाहिला. दुसरा धक्का. थँक्यू डीजे. जियांशी आराध्या 4697 या नावानं या संघाचं नामकरण आहे आणि या संघाविरोधात खेळतोय पूर्वी पाकर. या दोन संघांदरम्यान ही सर्वात मोठी भिडत आहे. अटके पार फटके लगावण्याच्या बेतामध्ये असलेल्या फलंदाजाला इथे तात्काळ बाद केलं गेलं. गोलंदाज सज्ज होतोय हेमंत म्हात्रे. बॉलिंग ट्रॅकवरती अटॅकिंग बाणा दाखवत असताना आलेला हा त्याच्या हातून हा पहिला वाईट बॉल. 38 धावा धावपटलावरती लागतायत. धावा वेगानं बनतायत, धावा खोऱ्यानं बनतायत. अलीकडं पाहिलं 2 फलंदाज बाद झाल्यानंतर धावा अविरतपणे बनवण्याच्या इराद्यामध्ये सद्य घडीला पाहायला मिळतो जियांशी आराधे या संघाचे फलंदाज. परंतु सद्य घडीला हेमंत आपल्या सांघिक कोठ्यासाठी उत्तमरित्या हे षटक हाताळण्याचा इरादा पूर्णपणे स्पष्ट केलाय. उत्तमरित्या चेंडू हाताळतोय. परंतु इथे काहीसा वेगळा धक्कादायक प्रयत्न राहिला. उसळी जास्त राहिली. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा जोडली जाईल जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवरती. आलेला नवीन खेळाडू अमोल मडवीला एक अनमोल कार्य फलंदाजीच्या माध्यमातून दाखवणं गरजेचं आहे. धीरज फावशीला त्याला साथ द्यावी लागेल आणि समोर पाहायला मिळतो अमोल. अनमोल कामगिरी त्याला आजमावायची आहे. उत्तमरित्या हा फटका खेळाय. आलेला अजून एक दमदार हा चौकार. अगदी अटके पार हे फटके खेळले जात आहेत. गोलंदाजावरती पूर्णपणे हल्ले चढत आहेत.
यातून बचावात्मक भूमिका आखावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लाईव्ह पाहावे लागेल. अजून एक व्हाईट बॉलचं सत्र जारी आहे. अतिरिक्त धावसंख्या इथे दिली जातीये. अजून एक अतिरिक्त धावसंख्येने सांघिक कोरापुढे मार्गस्थ होतोय. 44 धावा लागतायत. फलंदाज अमोल मडवी चांगला खेळ साकार करतो. पुन्हा एकदा फलंदाजापासून दूरवरचा चेंडू सफर केलाय. सळगचा अजून एक व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा इथे छेडल्या जात आहेत. यातून बचावात्मक भूमिका आखावी लागेल. 45 धावा लागतायत. हेमंतनं एक ग्रेट स्टार्ट आपल्या सांघिक कोट्यासाठी दिला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि त्यानंतर त्याच्या माध्यमातून चांगलं कमबॅक राहिलं. धोका होता परंतु तत्वर जलद गतीनं ही धाव इथे अंकित केली जाते. बॅटची कडा पाहिली. सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देणं हे तितकंच गरजेचं असतं आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावताना पाहिलंय आणि तीच भूमिका सध्या घडीला या फलंदाजांकडून आखत असताना प्रहार केला. अगदी गुडघ्यांचा वापर करत हा फटका केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने फटका टाकण्याचा प्रयत्न. 2 धावा होतील का नाहीये. अगदी चपलाई पाहिली आपण फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. पूर्वी पॅकर्स या टीमच्या फिल्डरच्या माध्यमातून तरबेज दर्जाचं क्षेत्ररक्षण सध्या घडीला आखलं जातं आणि तृतीय षटकातील अखेरचा हा चेंडू सफर केला जाईल जिथे 47 धावा धाव पडल्यावरती. अखेरचा बॉल तोही व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा छेडल्या जात आहेत आणि हे पाहता अगदी धावा सातत्यानं स्कोर कार्ड वरती बहरत असताना धावसंख्या धाव पडल्यावरती 48. 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांदरम्यान चांगला खेळ साकार होतोय. बलशाली बलवान ठाकड फटका राहिला. अजून एक मोठा फटका षटकार. तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय जिथे धावा धावपटावरती रुजू होत असताना 2 गड्यांचा खात्मा. 54 धावा लागतायत. सकाळच्या प्रहरी धावा वेगानं बनतायत आणि हे पाहता अगदी स्लॉगरच्या षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पियुष पावशेचा वापर केलाय. अंतिम षटकादरम्यान त्याला सुंदर षटक हाताळायचंय परंतु गुडघ्यांचा वापर करत पडल स्वीप पाहायला मिळतो जिथे आलेला अजून एक मोठा बलवान षटकार. जबरदस्त संगीताची मेजबानी सकाळच्या प्रहरी परंतु टॉस साठी प्रस्थान करायचंय. फास्ट स्टार 11 विरोधात केविन 11 या 2 संघांच्या संगणकांना अंतिम कॉल आहे. आपण त्वरित टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. गोलंदाज जिथे अलीकडे पाहिलं षटकार तात्काळ या गोलंदाजानं कमबॅक साधलं. घरवापसी साध्य केली. आलेला डॉट बॉल काहीसं फलदायक ठरेल पूर्वी पॅकर्स या टीम साठी कारण निर्वाणीच्या षटकादरम्यान धावा वेगानं होत असताना तात्काळ या गोलंदाजानं स्लोअर चेंडू सफर केले. पहिला चेंडू अति वेगवान सफर झाला. त्याच्यावरती अगदी पॅडल स्वीपचा दमदार फटका पाहिला. तिथे आलेला दमदार षटकार आणि त्यानंतर सळगचे हे 2 डॉट बॉल हे काहीशे फलदायक ठरत आहेत. धावसंख्येला आता रोख लागली. 60 पाहायला मिळते. 60 धावा लागतायत.
जसे डॉट बॉल पडले त्यानंतर सुद्धा गोलंदाजाला सजेशन दिली जाते, सल्ला मसलत केली जाते की यापुढील 3 चेंडू चांगल्या दर्जाचे सफर करावे लागतील, कारण वाखाणणे जो कार्य राहिले फलंदाजी करणाऱ्या टीम कडून अलीकडच्या 3 षटकांदरम्यान, परंतु आता गोलंदाजाचं काहीच वर्चस्व पाहायला मिळतं. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा रोखून धरलं जाईल. रिंगणामध्ये एक सिंगल रन्स प्राप्त होते. सिंगल धावसंख्या पुढे मार्गस्थ होत असताना 61 धावा लागतायत धावपटलावरती. उत्तमरित्या हे स्लॉगरचं षटक हाताळलं जातं. दमदार गोलंदाजीचा आगाज आहे. युवा जिगरबाज गोलंदाज, युवा शक्तीचा जागर करतोय पियुष पावशे. ओहो, घुसून वार करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु लाईन मध्ये पुन्हा एकदा बिघाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉलची पुन्हा एकदा अधिघोषणा केली जाईल ऑफिशियल अंपायर टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच 5 स्टार 11 विरोधात केविन 11. केविन 11 संघाच्या संगणकाला हा अंतिम कॉल आहे. 5 स्टार संघाचे संगणक दाखल होत आहेत. आपण तात्काळ टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचे. सलगचे व्हाईट बॉल इथे समोर होत असताना यातून बचावात्मक भूमिका आखावी लागेल आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे मार्गस्थ होत असताना अगदी 4 चेंडूंचा मारा पाहिला 63 धावा धावपटलावरती लागतायत. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश, जाग्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला चांगला असा झेल पाहिला आपण. प्रफुल्लित करणारा हा झेल त्याने कन्वर्ट केलाय आणि बॉडीचा बॅलन्स राखत एक दर्जेदार झेल त्याने कन्वर्ट केलाय. लागलेला अजून एक धक्का, झटका क्रमांक 3. आत्मा 63 धावा धावपटलावरती. जियांशी आराध्या 4697-11 या टीमच्या सध्या घडीला धावा या धाकडरित्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बनतायत. उत्तरार्धामध्ये काहीशा नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळते, कारण 2 संघ तितकेच बलवान स्थितीतील असल्याचे पाहायला मिळत आहेत. निर्वाणीच्या अंतिम पडामध्ये सुद्धा व्हाईट बॉलचं सत्र जारी आहे. अगदी काही क्षणार्धात टॉस संपन्न केला जाईल. 5 स्टार 11 विरोधात केविन 11 या 2 संघांदरम्यान तो टॉस संपन्न होईल. हा चेंडू संपल्यानंतर अखेरचा बॉल पहिल्या पूर्वार्धातील आणि अखेरच्या चेंडूचा विचार केला तर खूप वाट पाहावी लागेल. सलग व्हाईट बॉलचं सत्र जारी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पियुष पावशेचा विचार केला तर या गोलंदाजाच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर या गोलंदाजानं उत्तमरित्या षटक हाताळले, परंतु अंतिम पडावामध्ये त्याच्या माध्यमातून व्हाईट बॉल हे सफर केले जात आहेत. मनोमनी एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखली आहे. अबे फ्रॉम द बॉडी अगदी फलंदाजापासून काहीशे दूरवरचे चेंडू सफर केले जात आहेत आणि हे पाहता अगदी ही स्ट्रॅटर्जी काहीशी नाकामयाब. अगदी यश या चेंडूगणिक प्राप्त होत नाहीये. इथे एखादा डॉट बॉल अगदी सन्मानजनक धावत संख्येकडे पुन्हा एकदा प्रस्थान पाहायला मिळेल जियांशी आराध्य 11 या टीमच्या माध्यमातून. आणि अखेरचा चेंडू हा अखेरीस हा डॉट राहिलाय आणि अशा रीतीने खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त झालंय. 3 गडी बाद, एकूण धावा धावपटलावरती 66 आणि जिंकण्यासाठी 4 ओव्हर मध्ये बनवायच्या 67 धावा. जियांशी आराध्या 4697 या संघाकडून धावा जर पाहिल्या तर 66 बनल्या गेल्या आणि आता जर पाहिलं तर पूर्वी पॅकर्स 0061 या संघाला अगदी धावा बनवायच्यात या उत्तरार्धामध्ये 67. दोन्ही संघनायकांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील, परंतु टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न केला जाईल. तर भागेशांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण तात्काळ टॉस इथे आपण संपन्न करावा. तर इथे टॉस संपन्न केला जाईल. महाराष्ट्राचे आमचे पहिले बायकरमॅन समालोचक आमचे मित्र प्रवीणजी टेंबे सर, भाग्यजी म्हात्रे सर असतील, याच्या शुभ हस्ते हा 3ऱ्या मॅचचा टॉस इथे संपन्न केला जातो. तिथे टॉस जिंकलाय 5 स्टार 11 या टीमनं. केविन 11 हा संघ या संघाच्या जोडीने खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा असतील. आणि 5 स्टार टीमनं टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारली.
मॅच क्रमांक 2 आपण पाहतो. मॅच क्रमांक 1 पाहिली केविन 11 विरोधात बीबीसी 11 या टीम या दरम्यान. तिथे केविन 11 या संघाने बाजी मारली आणि आता दुसऱ्या लढतीमध्ये जियांशी आराध्या 11 या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पूर्वी पॅकर्स या दोन संघांदरम्यान ही दमदार भिडत आहे. आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 66 धावा बनताना पहिल्या जिंकण्यासाठी 67 धावसंख्येची आवश्यकता आहे पूर्वी पॅकर्स या टीमला. आणि आता उत्तरार्धामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे मित्र प्रवीणजी टेंबेसर वलप. थँक्यू. पनवेल श्री गणेशाय नम आई गावदेवी प्रसन्न जय एकवीरा प्रसन्न आई गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित भालगाव प्रीमियर लीग 31 डिसेंबर ते 1 जानेवारी 2 दिवसाचा हा प्रवास आणि टेनिस क्रिकेटचा माहोल तुम्हाला पाहायला मिळतो या नगरीमध्ये. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फायनल डे, नवीन वर्ष आणि दमदार सुरुवात झाली. पनवेलमध्ये भरपूर पाऊस पडला, अंबरनाथमध्ये पाऊस पडला, भालगावमध्ये देखील थोडा थोडा पाऊस पडलाय. कारण सकाळीच जर आपण पाहिलं तर कलियुगामध्ये या गोष्टी घडतात. 1 जानेवारीला पडलेला पाऊस अनेक कार्यक्रम प्रोग्रामवरती त्याचा परिणाम झालाय. 67 धाब्यांची आवश्यकता पूर्वी पॅकर्सच्या टीमला. भालगाव प्रीमियर लीगचा आजचा दुसरा सामना तुम्ही पाहताय. आज 10-12 सामने आपल्याला खेळवायचे, त्यामुळे वेळेची कमतरता असेल याची नोंद घ्या. फास्ट क्रिकेट खेळायचं सर्वांना. 67 धाब्यांची आवश्यकता 24 बॉल मध्ये. बॅटर तयार. ओपनिंग पेअर सलामी फलंदाज. पॉवर प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल गगनचुंबी हवाई सफर. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे स्वागत. षटकाराने स्वागत. स्वागत आहे तुमचं भालगाव प्रीमियर लीग मध्ये. बॅटरने केलं बॉलरचं स्वागत आणि पहिल्या बॉलवरती मोठी हाणामारी होऊ शकते हे दाखवलं. 1 बॉल 6 खातं ओपन केलं षटकाराने. पुन्हा एकदा आडवा बॅटने स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. दुसरा गगनचुंबी षटकार. 2 बॉल 2 षटकार लगातार, बॅक टू बॅक. थँक्यू. सोरखाडे विरुद्ध सोरखाडे ही मॅच. देवेश सोरखाडे बॅटर, परेश सोरखाडे बॉलर. परंतु आता टप्पा बॉल टाकला ऑफस्टिक वरती. पिचिंग लाईन चांगली, बॅटची लेंथ थोडी चुकीची पाहिली. डॉट बॉल. बॉलिंग चांगली केली आता, मात्र पहिला डॉट बॉल येतो. एका बॉलरसाठी डॉट बॉल महत्वाचा असतो, कारण टेनिस बॉलमध्ये गोलंदाजी करणं सोपं नाहीये. गोलंदाजांचं करिअर टेनिस क्रिकेटमध्ये फारसं होत नाही, कारण प्रत्येकाला बॅटर बनायचं असतं. परंतु आता संधी आली आहे विकेट घेण्याची आणि पकडला जाईल. संपलाय देवेशचा खेळ. पहिला गडी बाद होतोय पूर्वी पॅकर्स संघाचा 12 या धावसंख्येवरती. बारावरती 1 गडी बाद, 2 षटकार
सुरुवात दमदार केली आहे. पूर्वी पॅकर्सने 67 धावा चेस करायचे, त्यामुळे आता 10 फलंदाजांना सर्वस्व पणाला लावावंच लागेल. एक बॅटर जर 12 बनवतो, 10 बॅटरने जरी 5-10 या काउंटमध्ये खेळले, हे मॅच आपल्या खिशात घालू शकतात. परंतु क्रिकेट हे काही घडू शकतं. बॅकफुटला जाऊन पंच केला समोर मिड ऑफ कडे, आउटफील्ड थोडी खराब राहिली. ग्राउंड शॉटने हा बॉल स्ट्रेट हिट लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर येतोय. नशिबाचा चौकार, नशीबच म्हणता येईल, कारण आउटफील्डचा फटका गोलंदाजाला बसलाय आणि 4च्या बरोबरीने टीमची धावसंख्या आहे 5 चेंडू 16. चांगल्या धावा बनल्यात. पॉवर प्ले मध्ये 2 षटकार 1 चौकार. आणि या रन रेटने खेळला तरी मॅच खिशात घालू शकतात, कारण 67 चेस करायचे, त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये ती हाणामारी पाहिजे होती. हाणामारी केली आहे फलंदाजाने. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. परेश सोरकाडे बॉलिंग मार्कवर. ओ क्लास फटका हवेत एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर जातो. लगातार 2 चौकार आणि लगातार 2 षटकाच्या बरोबरीने पूर्वी पॅकर संघ पोहोचलाय 20 धावा आणि आता करायचे 47 येणाऱ्या 18 बॉलमध्ये. थँक्यू. करायच्या 18 बॉलमध्ये आई गावदेवी मैदान तुम्ही पाहताय, त्याचं बनवण्यासाठी प्रचंड मेहनत आहे आयोजकांची, भालकरांची मेहनत. या मैदानाला पाहताच रोशन पाटील आणि मी शॉक बसला आम्हाला की हा मैदान बनवला गेलाय आणि बनवणं सोपं नाहीये. हे बनवण्यासाठी तुमच्याकडे जिद्द पाहिजे, क्रिकेटवर तुमचं प्रेम पाहिजे आणि भालकरांचं प्रेम क्रिकेटवर किती आहे, जिद्दी किती आहेत, हा मैदान बघून मला ते कळलं. हे समजलं की एखादा जिद्दी व्यक्तीच असं मैदान बनवू शकतो, ज्याला खरंच क्रिकेटची आवड आहे. आणि भाल गावाचा तो प्रेम मला इथे पाहायला भेटला. चांगला फटका आहे. तिसरा दमदार षटकार स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 3 षटकार आणि 2 चौकार. 26 धावा बनल्यात. चांगली बॅटिंग सध्या पूर्वी पॅकर्सचा प्रत्येक बॅटर करतो. जेव्हा जेव्हा बॅटिंगला संधी मिळाली तेव्हा दमदार सुरुवात झाली. 2 षटकार 3 षटकार आणि 2 चौकार. कमालीची बॅटिंग. टीम ओनर टीम कॅप्टन बॅटिंग करत असताना षटकाराने खातं ओपन केलं. स्लॉट मध्ये आला नाहीये. कमी गतीचा टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगकडे ड्राईव्ह होत असताना हा बॉल मात्र सिंगल इथे मिळेल. 27 धावा. सुरुवात चांगली झाली. सुरुवातीला पहिल्या 2 षटकार लागले, त्यानंतर अंतिम बॉलवरती 2 चौकार लागले आणि आता 1 षटकार सिंगल. पहिली सिंगल 27. 26 धावा षटकार चौकारानेच मारलेत पूर्वी पॅकर्स. 1 जानेवारी 2026 मध्ये आपण पोहोचलोय. नवीन वर्ष. नवीन वर्षात रोशन फक्त कॅलेंडर बदललाय, मात्र दिवस तेच आहेत. परंतु कालचा तो दिवस होता 31. आपण म्हणतो शपथविधी दिवस, कारण 31ला अनेक लोक शपथ घेतात 1 तारखेला जिमला जाऊ, 1 तारखेला दारू सोडू. शपथविधी झाली आहे भरपूर लोकांची. स्क्वेअर कट केली आहे पॉइंटच्या वरून. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल. नक्की काय घडलं तिथे? पंच दर्शवतो की बॉल सीमापार चौकार. आवाज या गाण्यामध्ये ऐकला. काय दमदार फटका आहे.
एम एस धोनी स्टाईल मध्ये लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर दर्जेदार गगनचुंबी षटकार. फक्त षटकार. सहाचा पाढा पाठ करून आलेत. सहाचा टेबल आपण पाहिला. डॉट बॉल 2 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती पूर्वी पॅकर्स 38 38 धावा 19 रन रेट कायम ठेवलाय. आता पाहिजे जिंकण्यासाठी 29 धावा. माफ करा, स्कोरबोर्ड वरती 38 झालेत त्यामुळे 29 पाहिजेत. 12 बॉल मध्ये 12 चेंडू 29 धावेची आवश्यकता. 38 38 बनलेत 12 बॉल मध्ये. चांगली धावसंख्या बनले. 19चा रन रेट कायम ठेवले. टीम ओनर स्वतः संघ मालक षटकार ठोकतोय. सुरुवाती षटकारांनी झाली पहिल्याच बॉलवरती आणि तो दरारा कायम ठेवलाय पूर्वी पॅकर्सने. काही कमालीची बॅटिंग केली. 29 पाहिजेत 12 चेंडूत. ओव्हर नंबर 3 इथे सुरू आहे. 12 चेंडू 29 धावेची आवश्यकता. आज भालगाव प्रीमियर लीग 6वं पर्व तुम्ही पाहताय. मागील 5 पर्व दमदार होते आणि 6वं पर्व देखील सोने पे सुहागा. सर्वांची साथ मिळाली भालगाव प्रीमियर लीगला, त्यामुळे स्पर्धा यशस्वी झाली. गावाची एकता या लीग मध्ये मी पाहिली आहे आणि हीच एकता भालगावचा विजय. भालगाव फक्त क्रिकेट नाही तर बैलगाडा क्षेत्रात देखील मोठं नाव आहे. हा गाव सातत्याने चर्चेमध्ये असतो. फक्त दिशा दिली आहे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेकडे आणि बाउंड्रीच्या बाहेर बॉल सीमापार 4 रन. स्वागत झालं. प्रत्येक बॉलरला चौकार षटकार लागलाय, परंतु एक अशी ओव्हर पाहिजे जी डॉट आणि विकेटची असेल. त्यानंतर हा सामना गोलंदाजीकडे येऊ शकतो. जियांशी आराध्या 11 जास्त प्रयत्न करावे लागतील. 11 बॉल बाकी आहेत. 25 पाहिजेत. हवेत कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आणि तो आहे आत की बाहेर. कॅमेरामध्ये पाहिलं जाईल. चेक करतायत पंच नेमकं काय असेल निर्णय. झेल पकडताना काय घडलं हे सर्व गोष्टी याची दखल घेतली जाईल. मॅच सुरू करायचे. षटकार आलाय. जबरदस्त फलंदाजी सध्या सुरू आहे. चौकार षटकारांची भाषा इथे बोलली जाते. 4 आणि 6चा पाडा टेबल बॅटरने पाठ केला आणि त्या रिदमने फलंदाजी सुरू आहे.
एमर शॉट देखील पाहिले आपण. हातोडा बॉल तयार. इनसाइड आउट लॉंग ऑफच्या दिशेकडे डीप मध्ये फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट केली आहे. 2 घेणार धावतायत. 2 कंप्लीट झालेत. 2 धावा इथे धाव फलकावरती बनल्यात. 12 चेंडूमध्ये 29 चेस करायचा होता. लगातार मोठे 2 फटके आले. त्यानंतर डबल 12 धावा मागच्या 3 बॉल वरती आल्यात. कमालीची बॅटिंग झाली आहे आणि षटकाराने सुरुवात झाली होती. परंतु जियानशी आणि अर्ध्या 11ला एखादा टर्निंग पॉइंट शतक हवाय जो डॉट चेंडूंचा असेल किंवा विकेट. ते महत्वाचे त्या मॅच मध्ये. ऑन साइडला ड्राईव्ह. ऑन ड्राईव्हचा फटका मात्र सिंगल इथे मिळेल. तिसरा ओव्हर मार्गस्थ असताना धावफलकावरती सिंगलच्या बरोबर धावसंख्या 51. 51 50 आकडा पार केलाय. सुरुवातीला पहिल्या सत्रात जी बॅटिंग केली होती जियानशी आराध्य टीमने त्याच प्रकारे त्याच रिदमने सध्या फलंदाजी सुरू आहे. दोन्ही संघ कमी नाहीये. दोघांकडे तेवढेच ताकदवर फलंदाज गोलंदाज आहेत. मॅच अगदी बरोबरीमध्ये. शेवटच्या ओव्हरला एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम बॉल यॉर्क लाईनचा चेंडू टाकलाय. परफेक्ट यॉर्कर. डॉट बॉल. महत्वाचा चेंडू टाकलाय गोलंदाजाने. एक चेंडू बाकी आहे. 51 बनलेत. 16 धाब्यांची आवश्यकता. 7 बॉल. चांगला फटका ऑन साइडला ड्राईव्ह. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे टीप मध्ये फिल्डर आहेत. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. लास्ट बॉल होता. ओव्हर समाप्त झाले. 3 धावफलकावरती 53 आता करायचे आहेत. तर 14 6 बॉल मध्ये 6 बॉल 14 स्कोर लेवल झाला तर विकेट काउंट केले जातील. हे देखील महत्वाचं आहे. काही नियम असतात. काही ठिकाणी कंपल्सरी चेसिंग असतो. काही ठिकाणी टॉसवर असतो. काही ठिकाणी सुपर ओव्हर असते. परंतु इथे नियम आहे विकेट काउंट. 6 बॉल मध्ये 14ची आवश्यकता. भालगाव प्रीमियर लीगचं 6वं पर्व तुम्ही पाहताय. फास्टर टीमचे जे प्लेयर आहेत त्यांनी कॉमेंटरी बॉक्सच्या समोर या. फास्टर टीम तुमचा कॅप्टन 5 स्टार. चला 5 स्टार वाले जे प्लेयर असतील आवाज असेल तर या लगेच स्टेजच्या समोर. नेक्स्ट मॅच. 6 बॉल 14 धावेची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये काही घडू शकतं. आतापर्यंत पूर्वी पॅकर्स ताकदवर पाहायला भेटली परंतु येणारे चेंडू डॉट आले तर गोलंदाज कमबॅक करू शकतात या मॅच मध्ये. अटीतटीची लढत. 6 बॉल 14 धावेची आवश्यकता. प्रेक्षकांना असेच सामने आवडतात ज्याच्यामध्ये क्लायमॅक्स आणि फायटिंग असते. फायटिंग टोटल. 6 बॉल 14ची आवश्यकता. पहिला बॉल हवेत. हवाई सफर गगनचुंबी. डोंगरावरती बॉल षटकार. जितेंद्र बॉलिंग मार्कवर. 8 धावेची आवश्यकता. 5 बॉल. पहिल्याच बॉलवर षटकार. बॅटची कडा. स्लाइस ऑन द बॅट. मॅचचा टर्निंग पॉइंट. मोठी विकेट घेतली आहे. 4 बॉल मध्ये 8 धावा करायच्या आहेत. अजून सामना संपला नाहीये आणि हा टर्निंग पॉइंट असू शकतो बॉलरसाठी कारण मोठा बॅटर आउट झालाय. आता इथे कमबॅक करायचंय गोलंदाजाला. आता डॉट बॉल आले तर सामना अतिशय मोठा होणार. 4 बॉल मध्ये 8 धावेची आवश्यकता. चला नवीन बॅटर आता मैदानामध्ये उतरणार आणि ही संधी बॉलर जितेंद्र भातेला आहे. जितेंद्र नावामध्ये जीत हा शब्द दडलाय त्याप्रमाणे त्याला ती कामगिरी करावीच लागेल. 4 बॉल मध्ये 8 धावेची आवश्यकता. लास्ट ओव्हर. चांगली बॅटिंग केली. टाळ्याने स्वागत झालं बॅटरचं. षटकाराने त्याने खातं ओपन केलं आणि त्यानंतर सलग धुवाधार पारी खेळली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल मध्ये 8 धावेची आवश्यकता आहे. पूर्वी पॅकर्स त्यांच्या विरोधात जियानशी आराध्य 11 संघ 4697. 4697 लकी नंबर.
नितेश म्हात्रे नवीन बॅटर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 8 धावेची आवश्यकता. आत्ता 1 बॉल डॉट आलाय आणि त्याच्यावरती विकेट. लास्ट बॉल पर्यंत ही मॅच पोहोचू शकते, परंतु जर नितेश मोठे फटके खेळला तरी मॅच होईल फिनिश. नितेश सर्वाधिक महागडा खेळाडू. भालगाव प्रीमियर लीग पर्व 6 मध्ये जेव्हा ऑक्शन झालं त्या ऑक्शन मध्ये सर्वाधिक पॉइंट्स या बॅटरकडे होते. सर्वात मोठा फलंदाज हाय प्राइजने त्याला बाय केलं गेलं. समोर मारला. 4 बॉल 8 करायचे होते आणि ते बॉल सीमा पार कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू. एक मोठी जबाबदारी असते जेव्हा ऑक्शन मध्ये तुम्हाला सर्वाधिक मोठी प्राइजने विकत घेतलं जातं, त्यामुळे तुम्हाला तो खेळ दाखवावाच लागतो आणि ही जबाबदारी आहे नितेशकडे. पहिला बॉल चौकार. 3 बॉलमध्ये 4 धावा करायचे. IPL मध्ये कॅमेरॉन ग्रीन सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 25 करोड मध्ये घेतलं. त्याच्या अगोदर पॅट कमिन्स देखील मोठ्या किमतीने घेतला गेला IPL. त्याप्रमाणे नितेश मात्र देखील हाय प्राइजने बाय केला गेला. डॉट बॉल येतोय. रनआउटची संधी. मात्र सिंगल आली आहे आणि ही बघा फिल्डिंग खराब, थ्रो सुद्धा खराब आहे. 3 चुका. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा दिल्यात, कारण इथे रनआउट सुद्धा होता. गोलंदाजाला जास्त घाई करायची गरज नव्हती. प्रेशर. 2 धावेची आवश्यकता. दोनच विकेट गेल्यात, त्यामुळे एक जरी काढली तरी बॅटिंग टीम इथे सध्या जिंकू शकते. दोन चेंडू 2 धावेची आवश्यकता. हा चेंडू महत्वाचा आहे. जर हा डॉट आला तर लास्ट बॉल वरती ही मॅच गरम होणार. अम्ब्रेला फिल्डिंग सध्या लावली जाते अगदी जवळ. 1 धावी चालेल कारण विकेट कमी आहेत. 2 चेंडू 2 धावेची आवश्यकता. चला फास्ट खेळायचंय. 13 सामने 13. अम्ब्रेला फिल्डिंग ऑस्ट्रेलियन टीम सारखी फिल्डिंग जवळ अटॅक करण्यासाठी ठेवली आहे. 2 बॉल 2 धावेची आवश्यकता. समोर आहे नितेश सर्वात महागडा खेळाडू भालगाव प्रीमियर लीग मध्ये. हाय कॉस्ट. 2 बॉल 2 ची आवश्यकता. बॉल हवे. झेल होणार का? घेतलाय. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता. काय मॅच आली आहे. आओ देखे जरा किसमें कितना है दम. कौन है बाजीराव सिंगम. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता. चला न्यू बॅटर पाठवायचं आहे. तीन विकेट डाऊन. चला दोघांचे 3 विकेट झालेत. दोघांचे 3 विकेट परफेक्ट आहे, परंतु पूर्वी पॅकर्सने टॉस जिंकलाय हे महत्वाचं आहे. त्यामुळे त्याने 1 धावी चालू शकते. फायनल निर्णय असा येतो की 1 धाव जरी काढली तरी पूर्वी पॅकेज जिंकेल. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता. चला फास्ट केला. फिल्डिंग टीम. बॅटर आलाय मनीष पावशे. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. 1 धावी चालेल पूर्वी पॅकर्सला. सध्या चर्चा गरम झाली आहे कोण जिंकेल ही मॅच. आणि काय क्रिकेटचं प्रेम मला रोशन इथे पाहायला भेटतो. ही जी चर्चा समोर चालू आहे. चांगली मॅच आहे. पैसा वसूला. भागेश म्हात्रे सध्या डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये, परंतु तेही क्रिकेट खेळतात. परंतु आता कॉमेंट्री बॉक्स. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. एकही चालू शकते पूर्वी पॅकर्सला.
कालचा इतिहास पाहिला तर 1 बॉल 1 धाव झाली नाही. केविन 11 करू शकला नाही, परंतु 1 बॉल 2 धावेची आवश्यकता, एकही चालेल. टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीमसाठी. 67चं टार्गेट होणार का चेस या मॅच मध्ये? 1 जानेवारी आणि 1 धावी चालेल. 1 तारीख 1 धाव पण चालेल. पुरी पॅकर्स डॉट की 1. ओ आउट. ओ हो, ओ माय गॉड. बॉलिंग टीम जिंकली, खिशात घातली मॅच. याला म्हणतात हारता हारता जिंकणं आणि जिंकता जिंकता हारणं. भागेश ठोक.